सुधीर सुधीर व्याही भोजनाची तारीख ठरवायच पाहिजे. ठरवा मग. ठरवा मग म्हणजे ठरवा. काय तू तरी डोक्यात राग घालून घेतो रे. भाऊ रंजूच्या डोक्यावर अक्षता पडल्या की निघून जाणार आहे मी. मर्जी. आणि यावेळेस सगळा सोक्षमोक्ष करूनच जाईन. अरे काय कमी आहे तूच कायचा सोक्षमोक्ष. तूच काय कमी आहे. कमी होतं तेव्हाही तयारी नाही, कमी नाही तेव्हाही नाही. सगळ्यांचं सगळं सदैव फक्त आपल्यालाच मिळायला पाहिजे. काय ही वृत्ती. मी दुर्लक्ष केलं असतं. जर या घरात माझी एवढीच किंमत होणार असेल तरी मी तरी का करावं दुर्लक्ष. देऊन टाक माझे 4 एकर मला. बोल पराक्षी. त्याचा काय संबंध. करणारा तोच आहे. जमीन तुझ्या ताब्यात आहे. नावास. आता सगळा कारभार त्याच्याच हातात राहते. हे बरं आहे. फायदा घेताना पुढे काही झालं की हात कानावर ठेवायचे. बोलीन मी त्याच्याशी. काय घाबरतो की काय त्याला. जरूर बोल. गिराईक पाहून दे माझ्या जमिनीला. जमीन विकल्याशिवाय जात नाही इथून. कोणी गिराईक पाहून देणार नाही. पाहतो मी कशी विकल्या जाते जमीन तर. अरे पण पराग तू जरा शांतपणे. काकू काकू तुमच्या चंदू काकाच्या जमिनीवरची विहीर सामायिक आहे. त्याची परवानगी आणा दी. हिस्सा पाहिजे. काही ठेवून घाम गाळला होता की आम्ही मिंदे आहोत मुंबईच्या अन्नाचे. हिस्सा मागतात. मिळणार नाही. आणि देशपांड्याची जमीन घराबाहेर जाणार नाही. आम्ही घेऊ. बाहेर 10 भाव असल आम्ही 15 देऊ. लूट करू. लूट घेऊन जा लादून. पुरे. तुम्ही मध्ये बोलू नका बाबा. पुरे म्हटलं ना. सोक्षमोक्ष करायचं नाही ना. मी करतो ना सोक्षमोक्ष. होऊनच जाऊ दे. कायचं करशील सोक्षमोक्ष. हा पुरे म्हटलं तर पुरे. 10 वर्षात कधी चौकशी केली का चक्कर टाकली. 4 महिन्यातून एक कार्ड टाकलं की संपली यांची जबाबदारी. बरं त्यातही पुन्हा स्वतःभोवती आरत्या. आमच्या पोराला स्कॉलरशिप मिळाली. आमचा पोरगा डॉक्टर झाला. आमचा पोरगा अमेरिकेला निघाला. अरे तुमचा मुलगा जेव्हा अमेरिकेला निघाला होता ना तेव्हा देशपांड्याचाच दुसरा मुलगा गळ्यापर्यंत चिखलात उतरून चिखल उपसत होता. हाऊसच आहे चिखलात उतरायची. त्याला कोण काय करणार. काय काय बोलला. काय चुकलं त्याचं. बरोबर म्हटलं त्यानं. आणि हान तो कोणाच करून आला तो. काय मर्यादा. सुव्रतकडे आता येणार आहे. 3D नंतर तो आता आपल्याला बऱ्याच दिवसांनी दिसतो. लुक बिक सगळं चेंज झालेलं आहे. म्हणजे हा लुक करण्याची काय म्हणजे खास कारण. एक कारण महत्वाचा आळस. कारण नाही मला खरंच दाढी करण्याचा थोडा कंटाळाच आहे. पण दाढी नसती ना तर तू खूप छान दिसला असतास असं बाबा माझं तरी पर्सनल मत आहे. मी जरी मुलगी नसलो तरी सुद्धा. पण तू दाढी करून बघ. तू खूप छान दिसशील. म्हणूनच आमच्याकडे तुझ्यासाठी आहे एक गिफ्ट हॅम्पर. जिलेट मार्क 3 यांच्याकडून घेऊन या. तुम्हाला मिळत आहे जिलेट मार्क 3 तर्फे हे गिफ्ट हॅम्पर ज्याचे 3 ब्लेड्स तुम्हाला देतात क्लीन शेवन लुक सदैव कॉन्फिडंट आणि सक्सेसफुल राहण्यासाठी. थँक्यू. पुढच्या वेळेला ये. जेव्हा मी करीन तेव्हा. पुढच्या वेळेला ये तेव्हा नक्कीच तू आणखीन स्मार्ट दिसशील. आणखीन कॉन्फिडंट दिसशील. जोरदार टाळ्या सुव्रतसाठी. स्किट करा ना. नाही नंतर कसं स्किट नंतर. चंदू सर इतक्या वर्षानंतर आले. सर नमस्कार सर. कशा सर बरे आता सर. थँक्यू. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का डायरेक्ट चंदू सर या ठिकाणी आलेले आहेत. वा क्या सर. म्हणजे व्यवसाय आणि शिक्षक असून सुद्धा एक आवड म्हणून ते दिग्दर्शन करतात. काय असं कसं शिक्षक नाही आहेत सर. अरे आहे बाबा. नाही. अरे आम्हाला माहित आहे पुष्कर श्रोत्री प्रसाद वोक आणि हे अंड्या इंगळे रोज शाळा घेतात यांची हे रोज शाळा घेतात. अच्छा. तिघांची. हा शिक्षक म्हणजे कडक अशी हातात छडी घेऊन शिकवतात. तर असं संदीप पाठक यांचा हुबेहूब आवाज काढणारे चंदू सर या ठिकाणी आज आलेले आहेत. काय संदीप पाठक हुबेहूब आवाज काढतात. संदीप पाठक नक्कल करतात. अच्छा असं मी उलट आहे का थोडस. सर मला काढला. हा तर असो ज्येष्ठ नट जयवंत वाडकर यांच्या जीवनावर ते नाटक करतायत. कुठलं. वाड्यावर राहणाबंदी. वाड्यावर राहणाबंदी है ना. बरोबर आहे. वाडाची रे बंदी. अच्छा वाड्याची ते बंदी आहे का. असं काय नाही. साक्षात वैभव मांगले सर. क्या बात है. तुमचं ते सिरियल ते क्या बात है. ते हे काय सिरियल करते सर. माहित नाही ते पाहिलं. माझे पती सौभाग्य होती. काय सर त्याच्यामध्ये तुम्हीच राहता ना लक्ष्मी. सेम ना.
नाही सर मी ओळखलं पण मला थोडंसं वाईट वाटलं सर तुमच्याबद्दल. का? त्या सिरियल मध्ये जे 2 लोक राहतात म्हणजे अशोक शिंदे आणि रमेश भाटकर सर हा. हे तुमच्या मागे राहतात हो. हो हो. हा माझं काय म्हणणं आहे तुम्हाला अजिबात घाबरायचं कारण नाहीये. तसं तुम्ही घाबरण्याचा उत्तम अभिनय केला त्याच्यामध्ये पण तुम्ही घाबरू नका सर. अजिबात घाबरू नका. ते तुमच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही. चिन्मयजी एक मिनिट सर मला थोडासा वेळ पाहिजे थोडासा. आता किती वेळ द्यायचा 2 मिनिटं सर. एक तर स्किट राहिलं बाजूला, बाकीचं तुमचं चाललं. स्किट काय होत राहते आपण नेहमी करतो ना स्किटच्या एवढं मनात घेऊ नका सर तुम्ही. 2 मिनिटं फक्त तुम्ही थांबा. अरे काय? अरे तुम्ही बघा तर खरी सर. अरे आयडिया लढवा लागतात वेगवेगळ्या. अरे विचारा त्यांना आधी. नाही सर अरे माझे मित्र आहेत ते. हे काय असं ते स्किट मध्ये होता? कॅमेरा घ्या थोडस 2 मिनिटं सर. 2 मिनिट धरून फक्त 2 मिनिटं. मुछे होतो ना तुला जशी मुछे असणारे चिन्मय मांडले का या ठिकाणी आलेले थोडं लावून धरा सर. हा तर इतके मोठे आता सर ते आपले मन आपल्याला चेंज करायला लागेल. मुछे होतो ना तुला जयसी नाही तर मुछे होतो मांडले लाल जयसी हो. काय घाणेरडे पंच मारताय तुम्ही असले आणि नसलेल्या गोष्टीवर कसले पंच मारताय? नसलेल्या पंच मारता म्हणजे काय इतक्या वेळा येऊन गेले असलेल्या गोष्टी सगळ्या संपल्या. कुठून काढणार आहे पंच माणूस? म्हणून मिशीवर पंच. मग काय मिशी लावून तयार करून आणली त्यांच्यासाठी पंच. अरे काय करणार काय आम्ही कुठून आणणार कुठून आहे पंच? तर तुम्ही सर प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन काहीतरी करा ना. काय करायचं त्यांनी नवीन? तुम्ही काय करा ना 2-4 लफडे तरी करा. म्हणजे आम्हाला कसं तेवढं सांगा चिन्ह मांडलेकरांचे लफडेबाज असलेले प्रसिद्ध असलेले असं काहीतरी आम्ही बोलू शकतो. तुमच्या पंचसाठी त्यांनी काही करायचं? अरे मग काय आम्ही करत नाही काय. प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्यासाठी एवढे पंच काढतो. सर तुम्ही काहीतरी नवीन लफडा करा आणि लगेच असं नवीन 2-4 पंच काढतो. असं चिन्ह मांडलेकर सर ठिकाणी आलेलं जोरदार टाळा त्यांच्यासाठी वाजवायला पाहिजे. माय गॉड मला टाकलू हैवानला पकडला पाहिजे. टाकलू हैवान. चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम बुम. आमना जराची तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू. चिकिन 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 चिकिन. ओ माय गॉड टाकलू हैवानचा शोध घेतला पाहिजे. हा शिर्के मेला काय? हॅलो शिर्के बाहेर काय या? बाहेर माझा नंबर आधी आहे. अरे माझा नंबर आला. बादली आठवली बघा. बाहेर गोळी घालीन त्याच्या बाहेर. गेलाय कोण? टकलू गेलाय. नाही बसलेत. अरे ते गेस्ट आहेत. Yes. Thank you for this corporation. कोऑपरेशन. Oh, thank you. आणि ही काय पद्धत आहे का मुलींची वागण्याची? मी कशाला तुमच्या तोंडी लागते? मला इन्स्पेक्टर महेश जाधवांना भेटायचंय. मी पत्रकार आहे. त्यांच्याकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. यु नो ते खूप फेमस आहेत इन्स्पेक्टर महेश जाधव. ओके जाऊ दे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटते. पोलीस स्टेशन मध्ये गेलं पाहिजे. एक्सक्यूज मी. इन्स्पेक्टर महेश जाधव. येस स्पीकिंग. सर मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. येस बोलाव. मी पत्रकार आहे सर. ओह गुड बोला. काय चाललंय तुमचं? हे असंच माझ्याकडे पाठ करून माझ्याशी बोलणार असाल ना तर हा मी पत्रकारांचा अपमान समजते.